Dear students, today we are going to teach you the poem Have You Earned Your Tomorrow? This is the poem by Edgar Guest. Is anybody happier because you passed his way? Is anybody happier because you passed his way? तुमच्या जवळून जाण्यामुळे कोणाच्या तरी चेहऱ्यावरती खुशी, कोणाच्या तरी चेहऱ्यावरती आनंद पसरलेला आहे का? इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ट हिज वे? डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे? डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे? असं कोणीतरी आहे का की जे या गोष्टीचं स्मरण करते आहे की तुम्ही त्याच्याशी बोलले आहात? तुमच्या बोलण्याने कुठेतरी त्याच्या मनाला आल्हाद वाटलेला आहे, आनंद वाटलेला आहे. धिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर. धिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर अँड इट्स टॉयलिंग टाईम इज थ्रू. हा दिवस तर जवळपास संपलेला आहे, हा दिवस जवळपास मावळलेला आहे आणि या दिवसाच्या कष्टाच्या वेळासुद्धा संपलेल्या आहेत. इज देअर एनीवन टू utter now a kindly word of you? Is there anyone to utter now a kindly word of you? एखादी तरी अशी व्यक्ती आहे का की जी व्यक्ती तुमच्याबद्दल दयाळू अंतःकरणाने बोलते आहे, चांगला काहीतरी कृतज्ञतेने तुमच्या नावाचं स्मरण करते आहे? सो व्हॉट एव्हर यू डू टुडे दॅट इज बीइंग एनग्रेव्ड ऑन द माइंड ऑफ पीपल. ते मनावरती इतर लोकांच्या कोरलं जात असते. डीड यू गिव्ह अ चिअरफुल ग्रीटिंग टू द फ्रेंड हू केम अराउंड? जे कोणी मित्र तुमच्या संपर्कात आले असतील, तुम्हाला समोरासमोर भेटले असतील, तुम्ही त्यांना शुभकामना दिल्या का? त्यांना विश केलं का? त्यांना गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग अशा पद्धतीने तुम्ही त्यांना अभिवादन केलं का? सो दॅट इज बेसिकली एक्सपेक्टेड. दीज आर नथिंग बट द बेसिक फॉर्मॅलिटी. दीज आर द पार्ट ऑफ मॅनरिझम डिअर स्टुडंट्स. ऑर चर्लिश सॉर्ट ऑफ हावडी अँड देन व्हॅनिश इन द थ्रॉंग अँड चर्लिश सॉर्ट ऑफ हावडी. किंवा तुम्ही तुमच्या विश्वातच रममान राहिले, कधीतरी त्या व्यक्तीला पाहायलासुद्धा त्या तुमची दृष्ट झालीसुद्धा, परंतु तुम्ही त्याची कुठलीच दखल घेतली नाही आणि गर्दीत पुन्हा दिसेनासे होऊन गेले. असं व्हायला नको. तुमच्या परिचित व्यक्तीला तुम्ही 1 मिनिट जरी दिला तरी तो खूप पुरेसा आहे त्याच्यासाठी. यू शूड नॉट निग्लेक्ट हिम, यू शूड नॉट अंडर एस्टिमेट हिम, यू शूड नॉट इन्सल्ट हिम बाय not interacting with him. It is expected that you should have a word with him, you should have a kind word with him, and then only you can realize the happiness on his or her face, or even your day will also be meaningful. Can you say tonight in parting with the days that is sleeping fast? जो दिवस तुमच्या हातातून वेगाने निघून चाललेला आहे, त्या दिवसाला आणि त्या रात्रीला तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकता का? इज इट पॉसिबल फॉर यू टू एक्सप्रेस द ग्रॅटिट्यूड फॉर द डे, फॉर द नाईट विच इज पासिंग युअर वे? that you helped a single brother of the many that you passed? एखाद्या तरी तुमच्या सहकारी बांधवाला तुम्ही मदतीचा हात दिला का? त्याच्यावरती कुठले तरी ऑब्लिगेशन्स तुमचे राहिले का? उपकार राहिले का? तुम्ही कळत न कळत हसते परसते फुल फुलाची पाकळी त्याच्यासाठी मदत पोचवली का? सो दॅट इज बेसिकली important. Is a single heart rejoicing over what you did or said? तुम्ही जे काही बोलले असाल, जे काही व्यक्त केलेलं असेल, त्यामुळे एखादी तरी व्यक्ती आनंदाने उत्साहित प्रफुल्लित झालेली आहे का? डज अ मॅन whose hopes were fading now
विथ करेज लुक अहेड. अशी एखादी व्यक्ती की जिच्या आशा जवळपास मावळल्या जमा आहे. काय त्या व्यक्तीच्या आशा तुमच्या संपर्कामुळे, तुमच्या भेटीमुळे पल्लवित झालेल्या आहेत का? त्या पुन्हा पुलकित झालेल्या आहेत का? सो दॅट इज एक्सपेक्टेड. डिड यू वेस्ट द डे ऑर लूज इट. आज उगवलेला दिवस तुम्ही वाया घालवलेला आहे का? किंवा तो दिवस तुमच्यासाठी हरवलेला आहे का? डज यू वेस्ट द डे ऑर लूज इट. वॉज इट वेल ऑर सोअरली स्पेंट. वॉज इट वेल ऑर सोअरली स्पेंट. तो दिवस चांगल्या पद्धतीने की दुःखाने, कशा पद्धतीने तुम्ही व्यतीत केलेला आहे? डिड यू लिव्ह द ट्रेल ऑफ काइंडनेस ऑर स्कार ऑफ डिसकंटेंट. डिड यू लिव्ह अ ट्रेल ऑफ काइंडनेस. दयाळूपणाचा एक धागा तुम्ही आजच्या तारखेला कोणाच्या हाती दिलेला आहे का? की केवळ कटू शब्दाच्या जखमा किंवा त्या जखमाचे व्रण तुमच्यामुळे वाटेला आलेले आहेत? ॲज यू क्लोज युअर आईज, ॲज यू क्लोज युअर आईज इन स्लंबर, डू यू थिंक दॅट गॉड वुड से यू हॅव अर्नड वन मोअर टुमॉरो बाय द लिटिल वर्क यू डीड टुडे. God should appreciate you. God should acknowledge you. God should take the note of this thing that you have spent this day in a better manner, and your day which is about to close before slumber. Slumber म्हणजे झोप. झोपी जाण्यापूर्वी असे कुठेतरी ईश्वरी आशीर्वाद तुमच्या पाठीशी असावेत की ज्यामुळे तुम्हाला असं वाटेल की खरोखरच आजचा माझा दिवस हा सत्कारणी लागला. आजचा दिवस माझा हा सदुपयोगी झाला आणि आज मी कोणातरी प्रती काहीतरी चांगलं कृत्य करू शकलेलो आहे. सच टाईप ऑफ सॅटिस्फॅक्शन इज एक्सपेक्टेड. सो हॅव यू अर्नड युअर टुमॉरो. इट मीन्स युअर फ्युचर डिपेंड्स ऑन द ॲक्टिव्हिटीज that you do today. Whatever you do today, that will be carried forward tomorrow. And if you wish to live a better tomorrow, today you have to work hard. Today you have to make a plan. Today you have to decide what to do and how to manage that whole day's working. So be careful about using the words. You should not hurt anyone. You can spend your precious time in the company of your brothers and sisters and spend the happiness on their face so that they may recall your name with gratitude. The person who accepts the challenge always grows in strength. The person who accepts the challenge always grows in strength. And my dear students, the youth of today, the people like you are the asset of this nation. You have to make your tomorrow better. Once you get your education, once you get your degree, you find your job, you begin your career, and then begins the journey of life. Then begins the journey of life. You have to do almost all these things in a very positive manner, and the society becomes young again when you are optimistic. Optimism is the part and parcel of your life, and so be hopeful, be careful about your tomorrow, and just think that if I want better tomorrow, I will spend this day in a very careful manner with systematic plans, and I will do my best
to keep my friends happy. I will support the people, those who are in my company, and I will do everything that can make the people surrounding me happy. For the upliftment of them, for the welfare of them, I will try to do everything which is within my reach. So in this way you can plan your tomorrow, so you can make your tomorrow. In this way, Edgar Guest is basically an American poet, and this poem is written in the interest of those people, those who are egoist and those who want to do something in the favor of such people, those who are needy, poor and suffering. So this is all about this poem, introduction of the poem. Tomorrow the notes will be given to you, written notes will be given to you on this poem. That's all. Thank you very much.